तर आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस। तर सगळ्यांना माझ्याकडनं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत भैरवगड मोरोशीचा या किल्ला ट्रेक करण्यासाठी। तर ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये हा किल्ला आहे आणि सर्वात अवघड गणले जाणारे जे काही मोजके किल्ले आहेत त्यापैकी भैरवगड मोरोशीचा हा एक आहे। तर आत्ता आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेक चालू केला आणि आत्ता वाजलेत 7:30। इथपर्यंत येईपर्यंत पूर्ण अंधार होता, प्रचंड दमछाक झाली, त्यामुळे मला शूट हा ऑलमोस्ट नाहीच काढता आला। मी तुम्हाला गड दाखवतो, माझ्या समोर आहे, हे पहा, या ठिकाणी दिसतंय आपल्याला भैरवगड। भैरवगड मोरोशीचा हा सह्याद्रीतील एक दुर्मिळ डाईक प्रकारचा किल्ला आहे, जो त्याच्या सरळसोट आणि अवघड चढाईसाठी ओळखला जातो। हा किल्ला प्राचीन ज्वालामुखी क्रियेदरम्यान तयार झालेल्या उभ्या खडकांच्या संरचनेचा उत्कृष्ट असा नमुना आहे। नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या मजबूत डाईक सदृश्य सुळक्यामुळे तो गिर्यारोहक आणि साहसी ट्रेकर्ससाठी आव्हान ठरतो। ट्रेक हा सकाळी लवकरच सुरू करायचा असल्यामुळे आदल्या रात्रीच इथल्या हॉटेल भैरवनाथ उर्फ मनूचा ढाबा इथे मुक्काम करण्यासाठी मी आणि हिमांशू दोघेही आलो होतो। रात्री मस्तपैकी जेवण उरकून झोपायची तयारी केली, पण झोप काही आली नाही। सर्व काही आवरून सकाळी ठीक 6 वाजता अंधारातच आमचा ट्रेक सुरू झाला। रॅपलिंगच करायचा अनुभव येईल ना रे आपल्याला। अंधार असल्यामुळे शूट काही करता आले नाही, पण एक फायदा नक्की झाला आणि तो म्हणजे साधारणतः 1.5 तासातच आम्ही माचीपर्यंत जाऊन पोहोचलो। फक्त सकाळचं वातावरण आहे म्हणून तरी आत्ता एवढ्यावर भागले, नाही तर उन्हाचा ट्रेक जर केला ना तर बेकार हालत होणार आहे। आता वाजलेत 7, बरोबर 6 वाजता आम्ही ट्रेक सुरू केला होता आणि आता 1 तास झालेला आहे। म्हणून आता पाण्याचा ब्रेक घेतला आहे, पण प्रचंड दमाल झाला आहे आणि इथून अगदी एक 15 मिनिटाच्या अंतरामध्ये आपण माचीवर जाऊन पोहोचणार आहोत। मी आत्ता उभा आहे या माचीवरती। खालून माचीवर येईपर्यंत प्रचंड दमछाक होते आणि शेवटचा टप्पा जो आहे खास करून तो अक्षरशः घाम काढतो आपला। पण फायदा एक झालेला आहे, सकाळी 5:30ला ट्रेक सुरू, सॉरी 5:30 नाही, 5:30 म्हणजे आमच्या आवरावरच चालू होती, 6ला आम्ही हे केलं, सुरुवात केली चढायला। तर त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते थंड आहे पूर्ण, सो त्याच्यामुळे आम्हाला थोडा रिलीफ भेटला। पण टी शर्ट पूर्ण ओलं चिंब झालेलं आहे, खतरनाक आहे, खूप भारी। हे पहा, हा सगळा जो आहे हा माचीचा एरिया आहे। त्या ठिकाणी सगळ्या ग्रुप जो आहे, भरपूर लोक आहेत आमच्यासोबत, तर ही सगळी उभी आहेत, इकडेही आहेत आणि हा जो पॉईंट आहे इकडे जातोय रस्ता। तर हा मध्यंतरी फक्त फोटो सेशनसाठी फेमस झाला आहे, कारण जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी कडा आहे आणि पुढं सगळं हे सह्याद्रीचं रौद्ररूप पाहायला मिळते। सो तो टायटॅनिक पॉईंट म्हणून काहीतरी नाव त्याचं आहे आत्ता एवढं आहे। तो फोटोचा खूप मस्त पॉईंट आहे आणि सगळेजण फोटोज काढण्यामध्ये रमलेले आहेत। थकलास का? आता बरं वाटतंय ना? पण कसं वाटलं इथपर्यंत येईपर्यंत? डिफिकल्ट म्हणजे असं थकवणारा ट्रेक, डिफिकल्ट नाही, जागेवर थकवणारा ट्रेक आहे, बरोबर। येस। आणि हवा जी आहे ना ती इतकी बेकार सुटलेली आहे जिथं हवेचा संबंध येतो तिथं मला पहिला ड्रोन येतो डोक्यात। अरे यार, फ्लाईट कशी करायची, प्रचंड हवा आहे आणि वरती तर किती असल्याची इमॅजिन कर हिमांशू, वरती किती हाईट असेल। आता इथं एवढी हवा आहे, हे गवत दिसतंय किती हलतंय सगळं, पूर्ण प्रचंड हवा आहे, प्रचंड। भैरवगडावर ट्रेक करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला टेक्निकल सपोर्टची गरज पडते। त्यामध्ये रोप, हार्नेस, कॅराबिनर्स, बेले डिव्हाइस, हेल्मेट, ग्लोव्ज इत्यादी साहित्य आणि ते सर्व वापरण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती किंवा त्यांच्या टीमची आवश्यकता लागते। त्यामुळे कोणत्याही विश्वासू टूर्स आणि ट्रॅव्हल कंपनी सोबत इथे येणे योग्य आणि जास्त सेफ आहे। माचीपासून बाले किल्ल्याकडे जाताना फ्लॅट रोड एकदम, म्हणजे चढ नाही, काय नाही, सरळ आणि झाडं पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे। हा बघा किल्ला इकडे समोर राहतो आणि हा जो
रस्ता गेलाय हा पूर्ण झाडीतनं जातोय. ह्या किल्ल्यावरती माचीवरती कुठले अवशेष पाहायला मिळत नाहीत आपल्याला. हे एक वैशिष्ट्य आहे. आता पुढं गेल्यानंतर पाण्याचं एक टाकही आहे, ते काय अजून आलं नाही. भैरवगडाचा ट्रेक अवघड आहे की नाही यावर आपण पुढे बोलणारच आहोत, पण या ट्रेकसाठी हाय एन्ड्युरन्स हा नक्कीच लागतो. शिवाय आपल्याकडे चांगल्या ग्रिपचे शूज असणे खूप महत्त्वाचे आहे. मोस्टली किल्ल्यांवरती ना एवढं वैविध्य पाहायला मिळत नाही झाडांमध्ये. या ठिकाणी इतकी वेगवेगळ्या प्रकारची झाडे, आवळा, हे करवंदाची झाडं आहेत, आपट्याच्या पानाची पण झाडं आहेत, सगळी एकदम वेगवेगळी. ही चढण चढून आपण कातळाला भेटलेलो आहोत आणि कातळ उजव्या हाताला ठेवून डाव्या हाताने आपला मार्ग जो मध्ये छोटा रस्ता आहे हे पहा असा, आणि इकडे खाली खोल आहे, आणि ह्या कातळाला धरून मधल्या रस्त्याने आपण ह्या खडकावरून चाललेलो आहे. तर आत्ता माझ्यासोबत आहे भास्कर, आणि भास्कर हा इथला लोकल मुलगा आहे आणि त्याच्याशी संपर्क साधून मी या ठिकाणी ट्रेकला आलेलो आहे. भास्कर, तुमचा नंबर सांगा बरं. 90 22 81 51 88. येस, आणि हा जो नंबर आहे हा मी डिस्प्लेला सुद्धा देणार आहे. आणि जर भैरवगडचा प्लॅन असेल तर निश्चितपणे आपण यांना संपर्क साधला पाहिजे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये रोप आणि हार्नेसशिवाय जाऊ शकत नाही, हे सत्य आहे. असं प्रयत्न केल्यास सीधा एक प्रकारे कातळाला वळसा मारून काही छोटे मोठे चढ आणि उतार आपण चढतो, आणि काही वेळातच आपल्या सर्वांना अपेक्षित असलेल्या त्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचतो, ज्या टप्प्यासाठी भैरवगड हा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी काही बेसिक माहिती आपण समजावून घेऊ. सेफ्टी म्हणून आपल्याला एक हेल्मेट दिले जाते. गर्दीमुळे वर असणाऱ्या एखाद्याच्या पायामुळे चुकून छोटासा दगड घरंगळला तर आपल्याला इजा होऊ शकते, म्हणून हे घालणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर बेल्टसारखे हे जे काही आपण घालतो आहे त्याला हार्नेस म्हणतात, आणि त्याला एका रस्सीच्या माध्यमातून एक गॅजेट अटॅच्ड केले आहे, त्याला कॅराबिनर असे म्हणतात. आपल्या बाजूच्या कातळ भिंतीला अगोदरच एक रोप फिक्स केला आहे. हे कॅराबिनर त्यात अटॅच्ड करून ते लॉक करायचे. हे पहा, हे जे आहे हे जेव्हा आपण हे काढतो बघा, हे निघालं आणि हे निघालं, हे यात टाकायचंय आणि हे परत फिट करायचं. आताच या ठिकाणावरून एक रोप जो आहे तो खाली फेकलेला आहे. म्हणजे जाते वेळी आपण हे असं जातो आणि येते वेळी हा जो पॅच आहे हा आपल्याला रॅपलिंग कर द्यायचा आहे खाली. म्हणजे भीती वाटणार आहे आता खूप, पण बघू, पहिला एक्सपिरियन्स आहे, सगळे करतील, पुढच्यांचं बघून आपल्याला धीर येईल आणि आपण पण करू. गडावरील पायऱ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. ब्रिटिश अधिकारी कॅप्टन डिकिन्सन याने किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो, जेणेकरून लोकांना तिथे पोहोचणे कठीण जाईल. ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक जाम. या ठिकाणी एक गुफेसारखं स्ट्रक्चर आहे, त्याच्यातून आपल्याला आत जायला लागतं. त्या गुफेचं वैशिष्ट्य असे फक्त तेवढीच दरवाजा आहे, पण चारी साईडनी त्याला कातळ आहे, ठीक आहे, आणि त्यातून वरतून बाहेर निघून मग वरचा रस्ता परत पकडायचा आपल्याला. ओके, येस. ते बॅगमुळे मग कसं करायला लागतं? पाय वरतून काढावं लागेल. आपण जिथून आलो ना ते वाकून आलो, आता माझ्या पाठीमागे ना बॅग आहे मोठी, त्यामुळे मला सरपटतच यावं लागलं, लिटरली सरपटत आलोय. थोडंसं हे झालंय, पण जाऊ, स्क्रॅच छोटे मोठे होत राहतात. तर तो जो पॅच होता आता गुफेतनं वरती येण्याचा, त्या ठिकाणी शोल्डरची स्ट्रेंथ जी आहे ना ती महत्वाची आहे. आणि आता इथे बघा, पुढे इथे बघा, हाच पॅच डेंजर.
शूट येतील माझं कॅमेरा धरशील कारण कॅमेरा धरून जाता येणार नाही असं वाटतंय. काय करायचं थांबा इथे घे दोन्ही पाय घे दोन्ही पाय ओके राईट हात द्यावरती इथं हा ओके हा हात वर पकडा वाईट रोपला आपण हा पाय इथे ठेवा शूट करते का तू? राईट पाय राईट पाय इथे घ्या आता हा पाय इथे टाका. रोप आणि हार्नेसची खऱ्या अर्थाने इथे खूप जास्त गरज आहे. अवघड असलेला हा टप्पा भास्कर आणि त्याची टीम आपल्यासाठी सोपा बनवतात. इथून पुढे सुद्धा आपल्याला अजून वरच्या टप्प्यावर जायचे आहे. या टप्प्यावर सुद्धा भास्करच्या टीमचा एक माणूस बसला आहे. आणि हा जो टप्पा आहे तो आणखी व्हर्टिकल आहे आणि पायऱ्या जास्त प्रमाणात तुटलेल्या आहेत. काही ठिकाणी पाय ठेवण्यासाठी खूपच कमी जागा आहे. रोप आणि हार्नेस आहे म्हणून बॉडी बॅलन्स संपूर्णतः त्याच्यावर डिपेंड न ठेवता आपल्या लेवलला सुद्धा बॅलन्स करणे गरजेचे आहे. टेन्शन घेऊ इथं खाच आहे पुढं वरच्या पायरीला. हा यस थोडी एक बोट हा बस. आपल्या उजव्या बाजूला पूर्णपणे दरी आहे आणि आपण या साईडनी चाललोय. रोप हार्नेस आणि कॅरेबिनर असं काहीतरी नाव आहे. कॅरेबिनर असं काहीतरी आहे. मी पण पहिल्यांदाच नाव ऐकलं ना. सो बढिया. या ठिकाणी लेफ्ट टर्न आहे. हे पहा आता परत एकदा हे पहा हे आपण असं काढणार आणि या ठिकाणी लावणार. कसं आहे ते इतकं इझी आहे. घाबरून गोंधळून जायचं नाही. पण मला सगळ्यात जास्त भीती वाटायला लागलेली आहे रॅपलिंगची. कारण तो कडा बघितला जिथून खाली रॅपलिंग करत जायची खतरनाक. लोकल अक्षरशः पूर्ण लक्ष देऊन ते आपल्याकडनं करून घेत आहेत. रशी इकडे आली काय लेफ्टला राईटला. आय थिंक हा शेवटचा पॅच आहे आणि या पॅचच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अतिशय मोठ्या आहेत, उंच आहेत आणि माती आहे बरं का इथं. म्हणजे घसरण्याची शक्यता आहे. ओके बहुतेक आता टाक आहे इथे पाण्याचे. जसंही आपण बऱ्यापैकी वरती आलोय तर या ठिकाणी आपल्याला एक कोरडं ठाक असं टाकं पाहायला मिळालेलं आहे. हे पहा या ठिकाणी आहे ते टाकं आणि भलं मोठं टाक आहे बरं का. कोरडं आहे पण भलं मोठं आहे, यात काही वाद नाही. बहुत बढिया. तर एक एक टप्पा करून आपण पुढे चाललेलो आहोत. अजून असं
खूप जास्त भीती वाटेल असं काही वाटलेलं नाही आहे, कारण रोप आणि हार्नेस आहे, तर तुम्ही करू शकता निश्चित, डेफिनेटली. चला आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर असं वाटतंय की हा तरी शेवटचा पॅच असेल, त्याच्यामुळे बघूया, वरती गेल्यावरच कळेल. पण आय थिंक आपण माथ्यावर पोहोचलो ना. येस, आपण आता या पायऱ्या पार करून माथ्यावर पोहोचणार आहे आणि इतक्या वर्षांचं स्वप्न जे आहे आपलं ते पूर्ण होणार आहे. उरलेल्या त्या थोड्याच पायऱ्या चढून आपण वर येतो तसे या ठिकाणी आपल्याला एक मोकळी पण छोटी सपाट जागा दिसते. इथून आपल्याला आजूबाजूचे काही किल्ले दिसतात. या ठिकाणी आपल्याला एक तेजस म्हणून एक भेटलेले आहेत, तर त्यांना जे आहेत आजूबाजूचे किल्ले माहिती आहेत, तर ते आपल्याला दाखवतील. सर्वात पहिल्यांदा इथं दिसतोय तो आजोबागड, त्याच्या शेजारी आहे इथे कात्राबाई. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कोकणकडा आणि हरिश्चंद्रगड आहे. हा तुम्ही बघू शकता, हा आहे कोकणकडा, हा तारामती शिखर हरिश्चंद्रगडाचा, आणि हा हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला. ह्या ठिकाणापासून अगदी छोट्याशा चढावर एक रस्ता डावीकडे आणि एक उजवीकडे वळतो. तर हा जो टप्पा आहे, एक रोड डाव्या साईडला गेलेला आहे आणि एक रोड उजव्या साईडला गेलाय. तर या बाजूला गेल्यानंतर आपल्याला माथ्यापर्यंत व्यवस्थित जाता येतं आणि या बाजूला गेल्यानंतर फक्त आणि फक्त टाक्यांचे काही अवशेष पाहायला मिळतात. पण पहिल्यांदा लेफ्टचा मार्ग निवडलेला आहे आणि या ठिकाणी रोप वगैरे काही कुठे अटॅच करण्याची गरज नाहीये. पण येस, एक स्टेप वरती फक्त अजून जायचंय माथ्यावर. अरे वा, पाण्याचा टाक आहे, क्या बात. जसंही आपण वरती आलेलो आहे, या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचा टाका दिसलेला आहे आणि छोटं आहे ते, असं आडवं लांबट पसरलेलं आहे. या टाक्याचा जो आकार होता ना, हा लांबट होता, विड्थ कमी आहे, लेंथ जास्त आहे. माथ्यावरती सुद्धा एवढं काय काय असू शकतं ना. म्हणजे आपण मलंगला गेलो, तिथं काय मोठी पाण्याची टाकी होती. हे बघा, हा फायनल चढ. या ठिकाणी सुद्धा एक मोकळी जागा आहे, सपाटी आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा जो माथा आहे त्याच्यावर आपण पोहोचलो आणि फायनली काम भारी वाटतंय. ड्रोन उडवू शकत नाही, बिलकुल नाही. उतरून आलो, तो उतरून येताना इतकं सावकाश खाली बसून यायचं, कारण जेव्हा आपण उतरतो ना आपल्याला स्पीड मिळतो आणि आपण ना घसरण्याचा चान्सेस आहे, तर तो एक रिस्की आहे. बसून यायचं निश्चित. हे बघा, या ठिकाणी असा आनंद घेतला जातो. येस. कुठून आले तुम्ही? पुण्यावरतून. काय नाव तुमचं? माझं नाव सचिन आहे. ट्रेक ऑर्गनाईज करतो तुम्ही ना? हो, ट्रेक ऑर्गनाईज करतो. अच्छा. ट्रेक लीड घेऊन आले पुण्यावर. तर हा जो फायनल पॅच आहे, या ठिकाणी इतकं भारी वाटतंय आणि सपाट जागा भरपूर आहे, पण वारं इतकं खतरनाक आहे. आणि या ठिकाणावरतून आपल्याला नानाचा अंगठा पण दिसतोय. हे पहा, त्या ठिकाणी नानाचा अंगठा दिसतोय आपल्याला आणि त्याच्या मागे तिकडे जीवधन आहे, तो दिसणार नाही आपल्याला इथनं, पण तो नानाचा अंगठा तिथे. हा जो ट्रेक आहे, या ट्रेकला सजेशन माझं असं राहील की आपले जे शूज आहेत ते एकदम चांगल्या ग्रिपचे हवेत, कारण खूप सारे ठिकाणं जे आहेत तशी मुरमाड आहेत किंवा नाही का, पाय सरकू शकतो 100%. पावसाळ्याचा तर विषयच नाही, पण इतर ऋतूमध्ये सुद्धा ओलं नसताना माती सरकते ना, आणि बरोबर उतारावरतीच आहेत त्या मात्या.
त्याच्यामुळं ते अवघड आहे. तर शूज हे चांगल्या ग्रिपच्या 100% पाहिजेत आपल्याला, हे लक्षात ठेवा. हे बा, हे बा, तर इथून येतोय सरक, ही जागा आहे ना, ही सरकते बघा. येस, एक्झॅक्टली. हां, असं क्रॉस थोडा पाय ठेवला ना. हां, थोडं झाडांच्या इथून आलं ना मग असं ग्रिप भेटते. काय आहे, शूज इम्पॉर्टंट आहेत फार. चप्पल, सँडल असलं काही घालून येऊ नका. अरे आराम से. आता उतरायला सुरुवात केली आपण, म्हणजे जिथून रॅपलिंग करायची त्या पॉईंटपासून अजून थोडं अंतर आहे पण आता गडमाथा जो पाहिला आपण, छोटा आहे, लांबट आहे, पण आजूबाजूला जो नजारा दिसतो तो खूप छान आहे. थोड्या वेळ बसलो आपण तिथे आणि अगदीच तुरळक फोटो काढले, पाणी पिलो आणि लगेच परतीला निघालेलो आपण. ठीक आहे, आता उतरतो आपण. हे पहा, इकडनं खाली जायचं आपल्याला आणि इकडं खाली जय घोषांचा भरपूर आवाज येतोय. छत्रपतींच्या नावाने हा परिसर दुमदुमून गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं काय अवशेष वर, हे बघ ना, हे या ठिकाणी आत्ता म्हणजे माझं आत्ता लक्ष गेलं तर कदाचित मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे हे, की आत्ता जिथं आपण उभे आहोत, हे पहा, ही जी दगडाची चौकट आहे, हा चौथरा वाटतो आणि या ठिकाणी निश्चितपणे काही अवशेष वाड्याचे वगैरे पुरातन असणार आहेत, यात शंकाच नाहीये. कारण बरोबर चौकोन झालेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी गॅप आहे, या ठिकाणी दरवाजा वगैरे असू शकतो आणि अशी ती रूम आहे एवढी. ठीक आहे, तर ही जे आहेत ते वाड्यांचे अवशेष निश्चित असणार आहे. तरी समजा कोणाला कन्फर्मेशन असेल तर निश्चित कमेंट करा, पण हे 100% वाड्याचे अवशेष आहे. भाई नमस्ते. आता उलट फिरावं लागेल मला. हां, कुठे आहे बोल्ट? हां, पकडतो हा वाला. मी खाली येऊ का? हां, बसलं ना पॅक. भास्कर, माझं फक्त हे ना हार्नेस आणि ते परत एकदा चेक कर ना, ते ढिलं झालं. ते काही पद्धती वाटते रे. बरं, कसं करायचं मला ते पण सांगा. सगळं काहीच माहीत नाही मला. सगळं चेक करा. कुठं? इकडं वरती. इकडं? हा, द्या वजन मागे. द्या वजन मागे. गुडघा सरळ करा. सरळ असा इथं वरती. सरळ म्हणजे कसं करायचं? वजन असा. हां, चला मागचा हात आहे ना, हां, हात तुम्हाला लूज करत जायचं. असं. ओके, हां. चला.
भारी एक्सपिरियन्स होता यार. किल्ल्यावरती असे फार काही अवशेष नाही आहे. वाड्याचा एक अवशेष दिसला होता आपल्याला आणि एक बुर्जा टाईप स्ट्रक्चर होतं आणि बाकी रॅपलिंग आणि तो थरार. मस्त होता अनुभव. खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि मजा आली. चला व्हिडिओ संपवतो आता, इथेच थांबूयात आपण. आता एक 5 मिनिटांमध्ये आपण त्या हॉटेलपाशी पोहोचूयात जिथे आपण काल मुक्काम केला होता. बढिया होता. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरू असते. चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन किल्ल्यावर. टेक केअर. बाय बाय.